नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देशाचं न्यूज रूम बुलेटिन आणि सगळ्यात महत्त्वाची सुरुवातीला बातमी त्या अर्थातच आरक्षणासंदर्भातली आणि कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भातली. हे आंदोलन जे आहे ते आता हाताबाहेर गेलेलं आहे, त्यामुळे आता कोर्टाने ताशेरे ओढलेले त्या आंदोलनासंदर्भात आणि उद्या दुपारी आझाद मैदान वगळून इतर सर्व मुंबई मोकळी करा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे आझाद मैदानातच फक्त आंदोलनाची परवानगी आहे आणि त्यामुळे आंदोलन हाताबाहेर गेलंय. उद्या दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा असे महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टात आता राज्य सरकारला देण्यात आलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलं, त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टाने दिलेत. आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटन, दक्षिण मुंबईतल्या इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेत. आंदोलनाबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले. आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिलंय. तर त्याच वेळी सरकारने योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत असा युक्तिवादही जरांगेंच्या वकिलांनी केलाय. दरम्यान उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर कोर्टाने नेमके कोणते महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत जाणून घेऊया. उद्या दुपारपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा. आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं असेल. आझाद मैदानातल्या आंदोलकांना